नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 10 इंडक्शन कुकर, हॉट प्लेट, दुरुस्ती व काळजी. ह्या अभ्यासक्रमातील इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील हा शेवटचा घटक आहे. आता आपण शेवटच्या घटकाकडे वळत आहोत आणि शेवटचा उपघटक देखील हा त्यामधील आहे. तर सर्वप्रथम पाहत असताना हे आहे इंडक्शन कुकरची बाह्य रचना. बाह्य रचनेमध्ये ह्या भागामध्ये आपण भांडे ठेवून पदार्थ त्यामध्ये गरम केला जातो, पदार्थ त्यातला गरम होतो. हा युजर इंटरफेस आहे, म्हणजेच वापरकर्त्यासाठी असणारा डिस्प्ले युनिट आहे. त्यामध्ये ऑन ऑफ स्विच आहेत, टेम्परेचर सेट करण्याचं बटन आहे. अशा प्रकारचा युजरचं वापरकर्त्यासाठी काही महत्त्वाची या ठिकाणी सूची दिलेली आहे. इंडक्शन कुकरमुळे जलद गतीने पदार्थ गरम केले जातात, त्यामुळे जास्त कार्यक्षमतेने उष्णतेचा वापर केला जातो. यामध्ये पदार्थ गरम करताना उष्णतेचा सातत्याने उपयोग केला जातो. उष्णता वाया जात नाही. बघा, ह्या इंडक्शन कुकरमध्ये प्रामुख्यानं महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये उष्णतेचा पुरेपूर वापर केला जातो. कमी विजेचा वापर करून आपल्याला जास्तीत जास्त पदार्थ या ठिकाणी गरम करता येतो आणि त्यामुळेच आजकालच्या आधुनिक युगामध्ये बऱ्याचशा स्वयंपाकघरामध्ये ह्या इंडक्शन कुकरचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलं देखील असेल. यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाचा घटक म्हणजे उष्णतेचा पुरेपूर वापर केला जातो. पूर्वीच्या पारंपरिक गॅस शेगडीपेक्षा गॅस शेगडीची उष्णता वाया जात होती, मात्र यामध्ये उष्णता वाया जात नाही. फक्त पदार्थ गरम होतो, भांडे गरम होत नाही. यामध्ये सपाट जे त्याचं खालचा जो बेस आहे, सपाट बेसचे भांडे या ठिकाणी वापरावे लागतात. यामुळं काय होतं तर भांडे गरम होत नाही, मात्र पदार्थ गरम होतात. हेच महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल. आता या इंडक्शन कुकर हे जे पाहिलं आपण बाह्य दर्शनी भाग अशा पद्धतीने याच्या खालच्या बाजूनं बॅक प्लेट जर याची मागची जर प्लेट जर खोलली आणि उघडली तर याचा आतली बाजूनं आपल्याला सर्व याचे कनेक्शन पाहायला मिळतील. यामधील केबलच्या माध्यमातून प्रथम पॉवर सप्लाय, या ठिकाणी पॉवर सप्लाय आहे. हे MCU मायक्रोप्रोसेसर आहे, हे युजर इंटरफेस आहे, हे ड्रायव्हर आहे, फॅन आहे, प्लेट आहे, रिले आहेत आणि प्लेट फीडबॅक. अशा प्रकारचे हे संपूर्ण काही छोटे छोटे पार्ट्स दिलेले आहेत. या प्रत्येक पार्टचं काय काम आहे, काय वैशिष्ट्य हे आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. ह्या ब्लॉक डायग्राममध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला पॉवर सप्लायमध्ये पॉवर सप्लाय आहे, त्यानंतर मायक्रोप्रोसेसर आहे, युजर इंटरफेस आहे, ड्रायव्हर आहे, फॅन आहे, रिले आहेत आणि बरेचसे असे वेगवेगळे यामध्ये भाग आहेत. तर यामध्ये महत्त्वाचा हा पॉवर सप्लाय आहे. या पॉवर सप्लाय मला काय काम असतं आहे की AC सप्लाय घेणे आणि याच्या विशिष्ट भागांना विशिष्ट जी पाहिजे तेवढी पॉवर पुरविणे, हे पॉवर सप्लायचं प्रामुख्यानं काम असतं. त्यानंतर आहे MCU, म्हणजेच त्याला आपण म्हणू मायक्रो प्रोसेसर. याचं महत्त्वाचं कार्य काय आहे तर सर्व भागांवर नियंत्रण ठेवणे आणि कॉइलला योग्य फ्रिक्वेन्सीचा प्रवाह तयार करून देणे, हे याचं प्रामुख्यानं महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर पुढं काय आहे, ड्रायव्हरचे कार्य. ह्या ड्रायव्हरचा हा जो ड्रायव्हर आहे, हे MCU नंतर पुढे निघाला हा ड्रायव्हरचे महत्त्वाचे कार्य काय आहे तर MCUने तयार केलेल्या फ्रिक्वेन्सी प्रवाहाची किंमत वाढविणे. म्हणजे ह्या MCUनं तयार केलेल्या प्रवाहाची फ्रिक्वेन्सीच्या प्रवाहाची किंमत वाढवण्याचं काम हा ड्रायव्हर करत असतो. पुढं रिलेचं काम काय आहे, या रिलेच्या माध्यमातून आपल्याला सर्व भागांचे स्वयंचलित पद्धतीने नियंत्रण करता येते. म्हणजेच या ड्रायव्हरनं वाढवलेल्या प्रवाहाची किंमत, फ्रिक्वेन्सी वाढवून प्रवाहाची किंमत जी वाढवली त्याच्यावर नियंत्रित ठेवणे, सर्व गोष्टीचं हा जो रिलेमध्ये टेम्परेचर किंवा त्याच्यामध्ये जे करंट सप्लाय आहे तो जर सेट केला तर त्या पद्धतीने ते स्वयंचलित पद्धतीने कार्य करतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हा रिले करत असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काम काय, फॅनचं काम. फॅन हे कॉईलचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. म्हणजे कॉईल जी आतली गरम होणारी जी कॉईल आहे त्या कॉईलचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम तो करत असतो. प्लेट फीडबॅक. आता ही जी शेवटची आहे ही प्लेट फीडबॅक. याचा उपयोग कॉईलच्या तापमानाची माहिती MCUला देणे, म्हणजे कॉईलचं जे तापमान आहे त्याची माहिती ह्या MCUला देण्याचं काम आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे प्लेट फीडबॅक करत असते. युजर इंटरफेस, हा जो वरचा भाग आहे युजर इंटरफेस, म्हणजे हा वापरकर्त्यासाठी असतो. इंडक्शन कुकर ऑन ऑफ करणे तसेच वेगवेगळ्या रेंजचे तापमान सिलेक्ट करण्यासाठी याचं कार्य या अशा पद्धतीनं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला
वेगवेगळ्या हा जो ब्लॉक डायग्राम आहे याच्यातले प्रत्येक गोष्टीचं आपण कार्य आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढं पाहूयात आपण इंडक्शन कुकरचे कार्य. हे इंडक्शन कुकर हे जे सिरॅमिकची सरफेस प्लेट असते याच्यावरती हे कॉईल असते. कॉईलमध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि चुंबकीय क्षेत्रामुळे पदार्थ आतील गरम होतो. हे आपल्याला वरील ठेवलेला पदार्थ यामधून गरम होतो आणि हेच आपल्याला पाहायचं आहे की याचं प्रामुख्यानं कशा पद्धतीनं काम आहे. इंडक्शन कुकरचे कार्य अशा पद्धतीनं त्याची ही आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. ठीक आहे. इंडक्शन कुकर हा इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. आता इंडक्शनचं तत्व म्हणजे काय, आपण मागील काही पाठांमध्ये शिकलेलो आहे की याच्यामध्ये चुंबकीय एखाद्या कॉईलला प्रवाह दिल्यानंतर त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होऊन त्याला आपण इंडक्शन असे म्हणतो. तसेच ह्या इंडक्शनच्या तत्वावर हे कुकर कार्य करत असतो. आता इंडक्शन कुकर हे स्टेनलेस स्टीलपासून बनवितात. हे इंडक्शन कुकर आहे स्टेनलेस स्टीलपासून बनवितात. संपूर्ण केस शिल्ड केलेली असते. ही संपूर्ण केस जी याची शिल्ड केलेली असते. पातळ तारेची जास्त वेळ दिलेली एक कॉईल असते. या कॉईलमध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाहामुळे तिच्या भोवती हाय फ्रिक्वेन्सी चुंबकीय क्षेत्र तयार होते. बघा याच्यामध्ये काय होते, हाय फ्रिक्वेन्सी प्रवाह दिल्यामुळे हाय फ्रिक्वेन्सी चुंबकीय क्षेत्र तयार होते. या कॉईलला ही कॉईल कशी असते, पातळ तारेची आणि जास्त वेळ दिलेली असते. म्हणजे याचा जास्त रेजिस्टन्स असतो असे म्हणता येईल आपल्याला. ही जाड तारेची आणि कमी वेळ दिलेली नसून ही पातळ तारेची आणि जास्त वेळ दिलेली कॉईल आहे. म्हणजे यामध्ये जास्त चुंबकीय क्षेत्र तयार होण्यासाठी याचा अशा पद्धतीने याची रचना केलेली असते. आता या फ्रिक्वेन्सी चुंबकीय क्षेत्र तयार होते. या चुंबकीय क्षेत्राला या चुंबकीय क्षेत्राच्या विकर्ष रेषा या प्लेटवर ठेवलेल्या पदार्थातून जातात. म्हणजे ह्या ज्या चुंबकीय रेषा आहेत या पदार्थातून या प्लेटवरती ठेवलेला जो भांडे आहे त्यामधून जो पदार्थ आहे त्या पदार्थामधून ह्या चुंबकीय रेषा जातात. विकर्ष रेषा या प्लेटवर ठेवलेल्या पदार्थातून जातात आणि पदार्थामध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाह तयार होतो. या प्रवाहाला भांड्यातील पदार्थाकडून विरोध होतो. म्हणजे या प्रवाहाला काय होतो, हा जो प्रवाह वाहिला आहे याच्यामध्ये भांड्यातील याच्यामुळे पदार्थामुळे काय होतो, विरोध होतो आणि ओहमच्या नियमानुसार पदार्थ गरम होतो. म्हणजे भांडे न गरम होता, भांडे इथं गरम होत नाही तर भांडे न गरम होता यामध्ये पदार्थ गरम होतो. हाय फ्रिक्वेन्सी प्रवाहामुळे बदलते चुंबकीय क्षेत्र तयार होते. म्हणजे याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाह सोडल्यामुळं यामध्ये काय होते, बदलते चुंबकीय क्षेत्र तयार होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे भांड्यातील पदार्थामध्ये एडी करंट तयार होतो. भांड्यातील पदार्थामध्ये एडी करंट लॉसेस होतात आणि ह्या एडी करंटमुळं हा एडी करंट बाहेर निघण्यासाठी कुठलाही मार्ग नसल्यामुळे तो पदार्थ गरम होतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा. एडी करंट म्हणजे काय, तर ह्या चुंबकीय क्षेत्राला बाहेर निघण्यासाठी कुठलाही मार्ग नाही त्यामुळे तो पदार्थ गरम होतो. म्हणूनच एडी करंटमुळे पदार्थ गरम होतो. या करंटमुळे पदार्थ गरम होतो व एक पॉवर बोर्ड असतो. याच्यामध्ये काय असतो, एक पॉवर बोर्ड असतो आतल्या बाजूला. सर्किट बोर्डवरील सर्व भागांना वेगवेगळे व्होल्टेज देण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे सर्किटवरील प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे व्होल्टेज देण्यासाठी त्या पॉवर बोर्डचा उपयोग होतो. त्याला लॉजिक बोर्डचा उपयोग टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी देखील केला जातो. इथपर्यंत आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात आता आपण. यामध्ये एक मायक्रोप्रोसेसर तसेच इतर त्यांच्याशी संबंधित इतर सर्किट्स असतात. लॉजिक बोर्ड सभोवतालचे तापमान दर्शविते. म्हणजे लॉजिक बोर्ड हा लॉजिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तर्क आहे. तर्क ज्ञानासारखा हा काम करतो. म्हणजे त्याच्यावरती काय, तापमानाचं सर्व काही गोष्टी तो लॉजिक बोर्डच्या माध्यमातून आपल्याला तापमान दर्शवित असतो. त्यामध्ये प्रोग्राम तापमानापेक्षा जर सभोवतालचे तापमान म्हणजे प्रोग्राम फील्डचं त्यामध्ये जे तापमान आहे त्या तापमानापेक्षा सभोवतालचं तापमान जर जास्त झाले तर हिटिंग प्रोसेस लगेच थांबविली जाते. हे लॉजिक बोर्डचे कार्य. बघा लॉजिक म्हणजे काय, ती आपण तर्कज्ञान, म्हणजे याच्यामध्ये तर्कज्ञान कसं असणार आहे, हे तर यंत्र आहे पण या यंत्रामध्ये एक प्रोग्राम फीड केलेला आहे. प्रोग्राम म्हणजे काय, तर त्यामध्ये टेम्परेचर सेट केलेले, तर त्या टेम्परेचरपेक्षा जर जास्तीचं टेम्परेचर त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणच्या तापमान वाढलं तर ते काय होते, लॉजिक बोर्डचे कार्य तो करू लागतो आणि काय होतं, त्यामधील थर्मोस्टेटच्या साह्यानं आपल्याला हा हिटिंग प्रोसेस ताबडतोब बंद केली जाते आणि नॉर्मल स्थितीमध्ये पुन्हा सुरू केले जाते. हे लॉजिक बोर्डचं काम आहे. हे आलं तुमच्या लक्षात.
त्यानंतर पुढे पाहूयात आपण प्रोटेक्शन ओव्हरलोड करंट. खालचा आहे प्रोटेक्शन ओव्हरलोड करंट. पॅनवर जर अचुंबकीय मटेरियलचे भांडे ठेवले तर कॉईलमधील प्रवाह वाढतो, यामुळे पॉवर बोर्डला धोका संभवतो. या करंटपासून संरक्षण करण्यासाठी ओव्हरलोड प्रोटेक्शन सर्किट वापरले जाते. हे प्रोटेक्शन कशासाठी? अचुंबकीय मटेरियल भांड्यामध्ये ठेवले तर काय होते, कॉईलमधला आतला जो प्रवाह वाहतो तो खूप वाहतो आणि हा खूप प्रवाह वाहिल्यामुळे कॉईल डॅमेज होण्याची शक्यता आहे. म्हणून यामुळं काय आहे, हे संपूर्ण सर्किट आपल्याला संरक्षित करण्यासाठी यामध्ये प्रोटेक्शन ओव्हरलोड करंटपासून संरक्षण करण्यासाठी ओव्हरलोड प्रोटेक्शन सर्किट वापरलेले असते. ती सर्किट ताबडतोब ट्रिप होतं आणि पुढील होणारा संभाव्य धोका तो टळतो. आता दुरुस्ती आणि देखभाल, याची दुरुस्ती आणि देखभाल कशा पद्धतीनं करायची आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. या ठिकाणी पाहत असताना यासाठी काही दुरुस्ती करण्यासाठी काही हत्यारांची आवश्यकता असते, काही साहित्यांची आवश्यकता असते. ते आपण पाहूयात. मल्टीमीटर आपण पाहिलेले, एकाच मीटरच्या सहाय्याने अनेक सारे कामं करता येतात, त्याला मल्टीमीटर असे म्हणतात. AC व्होल्टेज, DC व्होल्टेज, AC ॲम्पियर, DC ॲम्पियर, संपूर्ण काही प्रवाह मोजण्यासाठी, विरोध मोजण्यासाठी हे मल्टीमीटरचा वापर केला जातो. रेजिस्टन्स मोजण्यासाठी, त्याचप्रमाणे कंटिन्युटी टेस्ट करण्यासाठी या मल्टीमीटरचा वापर केला जातो. सिरीज बल्बच्या सहाय्याने आपल्याला एखादी गोष्ट सिरीजमध्ये तपासून पाहता येते, कंटिन्युटी टेस्ट करता येते, शॉर्ट सर्किट टेस्ट पाहता येते, अर्थ टेस्ट करता येते. अशा पद्धतीने सिरीज बल्ब देखील त्याचा उपयोग केला जातो. स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपल्याला नट खोलणे आणि बसवण्यासाठी काम करते. प्लायर म्हणजे त्याला पकड असे म्हणतो, पकडच्या सहाय्याने छोटे छोटे नट काढणे, बसवणे, वायरला पीळ देणे अशा पद्धतीचा वापर केला जातो. कटरच्या सहाय्याने वायरवरील इन्सुलेशन काढणे याचा वापर केला. सोल्डरिंग गनच्या सहाय्याने आतील जे कंपोनंट्स बसवलेले आहेत त्या कंपोनंट जर लूज झाले असतील तर ते कंपोनंट्सला सोल्डरिंग करण्यासाठी या सोल्डर गनचा वापर केला जातो. त्या सोल्डर गनचा वापर करताना सोल्डरिंग वायर देखील लागते. इन्सुलेशन टेप, एखाद्या जोडावर आपल्याला इन्सुलेशन टेप जोडावायचा असल्यास इन्सुलेशन टेपचा वापर केला जातो. आता बघा, इंडक्शन कुकर तपासण्यापूर्वी पॉवर सप्लाय बंद करणे, इंडक्शन कुकर सप्लायपासून अलग करणे, म्हणजेच इंडक्शन कुकर तपासण्यापूर्वी मेन पॉवर सप्लाय बंद करणं आवश्यक आहे, किंवा बोर्डमधून तो पॉवर पॉईंटचा जो पॉईंट आहे आपला, जो पॉवर सप्लायला जो सप्लाय दिले गेलेला पॉईंट आहे तो काढणे गरजेचे आहे आणि सप्लायपासून इंडक्शन कुकर अलग करणे गरजेचं आहे. प्रथम सप्लाय वायर तपासायची. पहिलं काम आहे की सप्लाय मेन्स कॉर्ड जी आलेली आहे ती तपासणे गरजेचं आहे. ठीक आहे, ती तपासल्यानंतरच आपल्याला पुढच्या गोष्टी बघता येतील. नंतर सप्लाय वायरची सिरीज बोर्डने शॉर्ट सर्किट तसेच ओपन सर्किट तपासणी करणे. आता ही शॉर्ट सर्किट टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट ही पहिल्या आणि दुसऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेली आहे. ती आपल्याला कशा पद्धतीने करायची ते संपूर्ण यंत्रामध्ये अशाच पद्धतीने करणे गरजेचं आहे. आतील भाग तपासण्यासाठी बॅक कव्हरचे स्क्रू काढून बॅक कव्हर काढणे. प्रथम पॉवर सप्लाय तपासणे, म्हणजे पहिलं काम आहे की पॉवर सप्लाय तपासायचे. पॉवर सप्लाय पासून पुढे सप्लाय निघालेला आहे किंवा नाही हे तपासणे गरजेचे का पॉवर सप्लाय ब्रेक झालेला आहे. एकदा फॉल्ट कळल्यानंतर फॉल्टी पार्टची तपासणी करणे. एकदा फॉल्ट आपल्याला कळला की MCU मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्या मायक्रो प्रोसेसरमध्ये काही दोष झालेला आहे, तो मायक्रो प्रोसेसर आपल्याला बदलावं लागेल किंवा पॉवर पॉईंट बदलावं लागेल, पॉवर सप्लाय बदलावं लागेल. ज्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट आउट झाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला थांबून तो पार्ट बदलणे गरजेचं आहे. आता आपण पुढे पाहूयात. याची तपासणीची पद्धत कशा पद्धतीने, मल्टीमीटरच्या सहाय्यानं पार्टची तपासणी करणे. म्हणजे मल्टीमीटरने आपल्याला पार्टची तपासणी करता येते. पार्ट तपासून तो खराब असल्यास बदलणे आणि पुन्हा जोडणी करणे. पुन्हा तपासणी करून ती जोडणी करणे. एकदा जोडणी झाल्यानंतर ते तपासायचं आणि पुन्हा पूर्ववत जशाल तशी फायनल जोडणी करणे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर काही दोष किंवा दुरुस्ती करायची असेल तर काय उपाय करणे गरजेचं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघता येईल. इंडक्शन कुकर सुरू होत नाही. आता इंडक्शन कुकर जर सुरू होत नसेल तर त्याची काय करणे आवश्यकता, सप्लाय वायर तुटलेली असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नवीन सप्लाय वायर जोडावी लागेल. इंडक्शन कुकर सुरूच होत नाही तर काय कारण असू शकतं, फ्यूज खराब झाला असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, नवीन फ्यूज जोडावा लागेल. ठीक. आता पुढे इंडक्शन कुकर सुरू होत नाही, काय कारण असू शकतं, पॉवर ट्रान्झिक्शन खराब झाला असेल तर नवीन पॉवर ट्रान्झिक्शन हे आपल्याला जोडावा लागेल. ठीक आहे.
आता पुढचं आपण पाहूयात हॉट प्लेट. आता याच्यामधील छोटासा उपघटक आहे, शेवटचा उपघटक आहे हॉट प्लेट. हॉट प्लेटची बाह्यदर्शनी भागामध्ये अशा पद्धतीनं रचना केलेली असते. या ठिकाणी ऑन ऑफ व टेम्परेचर पुढं वाढवण्यासाठी हा एक नॉब आहे. या ठिकाणी इंडिकेटर आहे, म्हणजे ही हॉट प्लेट जेव्हा चालू असेल त्यावेळेला ही इंडिकेटर लागेल आणि ज्या वेळेला बंद असेल त्यावेळेला हा इंडिकेटर बंद होईल. या ठिकाणी एक भांडे ठेवून आपल्याला हॉट प्लेट म्हणजे पूर्वीच्या शेगडीप्रमाणेच याची रचना केलेली असते आणि या ठिकाणी एक भांडे ठेवून आपल्याला पदार्थ गरम करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे एक विजेवर चालणारे उपकरण आहे. पदार्थ गरम करण्यासाठी याचा उपयोग करतात. प्रयोगशाळेमध्ये काचेची भांडी गरम करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने याचा उपयोग प्रयोगशाळेतील काचेची भांडी गरम करण्यासाठी किंवा विशिष्ट प्रकारचे प्रयोगशाळेमधील द्रावण गरम करण्यासाठी जे काचेचे भांडे असतात त्यामध्येच ते द्रावण गरम करावं लागतं, म्हणून ह्या हॉट प्लेटचा वापर आपल्याला करता येतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये हॉट प्लेटचा जास्त उपयोग करतात. हॉट प्लेट बाजारात साईजनुसार 200 ते 300 चौरस सेंटीमीटरमध्ये मिळतात. ऑपरेटिंग टेम्परेचर साधारणपणे 100 ते 750 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत, म्हणजे याचं 100 ते 750 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आपल्याला याच्यामध्ये वाढवता येतं आणि ऑपरेटिंग व्होल्टेज 120 ते 440 व्होल्ट इतके असते. म्हणजे याचं जे ऑपरेटिंग व्होल्टेज आहे, व्होल्टेज याला मिळणारं व्होल्टेज आणि यापासून जे वापरून ते ऑपरेट होतं, म्हणजे हॉट प्लेट म्हणजे उष्णता निर्माण करण्याचं माध्यम आहे, तर ते व्होल्टेज त्याला प्रामुख्याने 120 व्होल्टपासून 440 व्होल्टपर्यंतचा व्होल्टेज या ठिकाणी आपल्याला याला देताना पाहायला मिळेल. इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात सोल्डरिंग डिसोल्डरिंग करण्यासाठी याचा जास्त उपयोग केला जातो. तसेच पाईप जोडणीतही याचा उपयोग करताना पाहायला मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे हॉट प्लेट आणि हॉट प्लेटचे विशिष्ट भागांचे या ठिकाणी रचना कशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे की हॉट प्लेट कशा पद्धतीनं असते. ही हॉट प्लेटची कॉईल आहे आणि यामध्ये हे नियंत्रित करण्याचे बटन्स आहेत. या ठिकाणी थर्मोस्टॅट स्विच दाखवलेला आहे. हा बेस आहे, हा कवर आहे. अशा पद्धतीने याची रचना केलेली असते. यामध्ये दाखवलेले कॉईल, त्यानंतर तापमान कंट्रोलर, त्यानंतर सप्लाय वायर, जी सप्लायची वायर आहे अशा पद्धतीने दाखवलेली आहे, किंवा मेन्स पॉवर कॉर्ड आहे आणि आतलेही इंटरनल सप्लायचे वायर आहेत, सप्लाय वायर आणि हॉट प्लेट. ही हॉट प्लेट या ठिकाणी दाखवलेल्या आहेत, 2 हॉट प्लेट. ठीक आहे, आता याची तपासणी करताना कशा पद्धतीने तपासणी केली पाहिजे, काय काय हत्यारे लागतात, तर मल्टीमीटर लागते, सिरी टेस्टिंग बोर्ड आहे, प्लायर आहे, त्याला आपण पकड असे म्हणतो, कॉम्बिनेशन प्लायर किंवा इतर प्लायर वापरता येतात, स्क्रू ड्रायव्हर सेट, सोल्डर गन, त्यानंतर सोल्डर वायर इत्यादीचा या ठिकाणी वापर करून आपल्याला याची तपासणी मल्टीमीटरने किंवा सिरी टेस्ट बोर्डने देखील करता येते. ठीक आहे, त्यानंतर हे बघा मल्टीमीटरनं कशा पद्धतीने याची कंटिन्युटी टेस्टला हे मल्टीमीटरचं सेट केलेलं आहे आणि याची आपण या ठिकाणी कंटिन्युटी टेस्ट घेता येते. हे मल्टीमीटरचे दोन्ही वायरचे टोक या ठिकाणी कॉईलच्या दोन्ही टोकांना लावल्यास, हे पहिलं टोक आणि दुसरं टोक या टोकांना लावल्यास या कॉईलमधील कंटिन्युटी या ठिकाणी आपल्याला ताबडतोब दिसून येईल. कशा पद्धतीने हे पाहावं लागतं तर या ठिकाणी दाखवलेले कृतीमध्ये सांगितलेले आपल्याला हॉट प्लेट सप्लायपासून डिस्कनेक्ट करणे, म्हणजे हॉट प्लेट बाजूला काढणे गरजेचं आहे. त्यानंतर सिरीज बोर्डच्या साह्याने विविध पार्टची तपासणी करा, म्हणजे सिरीज बोर्डच्या साह्यानं आपल्याला ह्या संपूर्ण पार्टची वेगवेगळ्या पार्टची प्रत्येक पार्टची, जसं की मेन स्क्वॉड वायर आहे, त्यानंतर कॉईल आहे, हिटिंग कॉईल आहे, याचं संपूर्ण याची आपल्याला वेगवेगळी तपासणी करता येते. ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट तपासणी हे तुम्हाला माहिती आहे. ओपन सर्किट टेस्ट कशी करता येते आणि शॉर्ट सर्किट टेस्ट कशा पद्धतीने याची केली जाते. आर्थिंगची सुद्धा टेस्ट या ठिकाणी करणे गरजेचं आहे. मल्टीमीटरच्या साहाय्याने खराब पार्ट शोधा आणि तो बदलून पुन्हा जोडणी करा आणि तपासणी करायची आहे. मल्टीमीटरच्या साहाय्याने आपल्याला खराब पार्ट जो झालेला आहे, ज्याची कंटिन्युटी येत नाही, तो पार्ट आपल्याला बदलणे गरजेचं आहे आणि तो पार्ट बदलून पूर्ववत जोडणी जशाला तशी करणे देखील गरजेचं आहे. अशा प्रकारे आज आपण हॉट प्लेट आणि इंडक्शन कुकरचं प्रामुख्यानं महत्त्वाचं कार्य असं आहे की तो इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो आणि त्यामुळं पदार्थ आतील गरम होतो, तर
भांडे गरम होत नाही, हे त्याचं प्रामुख्यानं उष्णता वाया जात नाही, हे त्याचं प्रामुख्यानं लक्षण सांगता येईल. आणि त्यानंतर हॉट प्लेट ही पूर्वीसारखीच आहे आणि जे इंडक्शन कुकर आहे याच्यापेक्षा थोडी वेगळी, पण प्रयोगशाळेत औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये याचा प्रामुख्यानं उपयोग केला जातो. ही कशा पद्धतीनं आहे ते आपण आज थोडक्यात पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या प्री SSC या व्होकेशनल एज्युकेशन चॅनलला आजपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला